मॅडम धन्यवाद. 17 एप्रिल नंतर आज आपण मला संधी दिली, मी खरंच तुमचा आभारी आहे. ना असे बरेच आहेत आपल्या सभागृहात, इथेही आहेत आणि तिथेही आहेत. तरुण आहेत, नवीन आहेत, पण त्यांनाही बरंचसं ज्ञान आहे. असं नाही की ठराविक मंडळी बोलतात, आम्ही ऐकतो, चांगलं वाटतं, आम्ही समर्थन देतो, पण जे नाही पटत तिथे आम्ही नाहीच म्हणतो आणि त्याला आम्ही विरोध करतो. 4 ऑगस्टला मी बेस्ट कमिटीचा सदस्य आहे. 4 ऑगस्टला आमच्या या समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला आणि मला माहित नाही किती घाईघाईने हा इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि कोणत्या पद्धतीने पोहोचलेला आहे. मॅडम मी जरा प्लीज नौका आहे, जरा माझ्यावरती लक्ष द्या. नाही गरज आहे, कारण आपण मुंबईकरांसाठी इथे बोलतोय. मी आणि माझं बोलणं आणि तुम्हाला कळवणं हे मुंबईकरांसाठी फक्त इथे आहे. तर मला एक सांगायचंय की त्यावेळी पण चर्चा झाली, पण आज मी इथे उभा आहे या सभागृहातल्या 237 सदस्यांसाठी, या सभागृहात असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांसाठी आणि हे सभागृह मुंबईतले जो मुंबईकर बघतोय त्याला कळण्यासाठी मी इथे उभा आहे. मॅडम मुळात आपण जो बीएससीचा टर्न अराउंड प्रोजेक्ट हे असं गोंडस नाव देऊन काहीतरी एक नवीन योजना आणली आणि हा प्रस्ताव आपल्याला पुढे न्यायचा आहे, बीएससी विकायची आहे. या प्रस्तावाला मी पूर्णपणे विरोध करण्यासाठी इथे उभा आहे. मला तुम्हाला एक गोष्ट जबाबदारीने सांगायची आहे की आपण इथे 22 ऐतिहासिक डेपोज मी म्हणेन, कारण मुंबईची बीएसटी ही मुंबईची ओळख आहे, ही मुंबईची लक्ष्मी आहे आणि मी ऐतिहासिक एवढ्यासाठीच म्हणतोय की पुढे देव ना करो ते जर काही झालं की ते ऐतिहासिकच होणार आहेत. या 22 डेपोच्या बदल्यात आपल्याला काय मिळणार आहे? निव्वळ 28,000 करोड. अच्छा, त्या 28,000 करोडच्या बदल्यात आपण काय करणार आहोत? जी का आपली देणी आणि या सगळ्या गोष्टी हे करणार आहोत. मग साध्या भाषेत सांगायचं म्हटलं म्हणजे 7 FSI मिळणार, सगळं मिळणार. आपल्या पदरात काय मिळणार पडणार आहे की घाटे का सौदा. मॅडम आपल्या पदरात काय पडणार आहे? फक्त घाटे का सौदा. मला तुम्हाला एक सांगायचंय की आपण एखाद्या घरातलं शुभकार्य जरी करतो त्यावेळी आपण काय करतो की घरातल्यांची मतं घेतो. या सगळ्यांसाठी आपणही मुंबईकरांची मतं लक्षात घेतली पाहिजेत, हे माझं इथे ठाम मत आहे. त्याचबरोबर हे सगळं करत असताना बोलू ना हा चालेल. मॅडम आपण ज्यावेळी 2 भावंड असतात, चांगली काम करत असतात, एकाची आर्थिक परिस्थिती चांगली असते, दुसऱ्याचीही चांगली असते, पण काही ठराविक वेळानंतर त्याची आहे ना आर्थिक परिस्थिती बिघडते. त्यावेळी तो मोठा भाऊ त्या लहान भावाला सांगत नाही की तुझी प्रॉपर्टी विक आणि तुझं आपण पुढचं भरू. त्यावेळी मोठा भाऊ त्याच्या मदतीला जातो, त्याला चांगले पर्याय देतो. मुंबई महानगरपालिका इथे एक मोठा भावाचा रोल म्हणून त्याने बीएससीला आता सांभाळून घेतलं पाहिजे. इतकी वर्ष सांभाळलं, पण आता हे विकणं अंतिम पर्याय नाही आहे. म्हणून जसं दरेकर साहेब 50,000 सोसायटींचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्याकडे मला मी जबाबदारीने म्हणतो, दादांना मी पर्सनली ओळखतो. दादा आपण मुंबईकरांचा पुनर्विकासाची जी योजना राबवतो, स्वयं पुनर्विकासाची, या मुंबईच्या बस डेपोसाठी किंवा त्या संदर्भात आपली काही योजना काय करता येईल का, याच्यावर आपण पहिला विचार केला पाहिजे. किंवा राज्य शासनाचे कोणते गृहनिर्माण योजना असतील त्याच्यातून आपण करूया. पण शहर सकट उचलून हे मोकळं दिसलं विका, ते मोकळं दिसलं विका, हे मला माझ्यासारख्या मुंबईकराला तरी पटणार नाही. आपण आपल्या वस्तू जतन केल्या पाहिजेत, आपण ते विकल्या नाही पाहिजेत. या सगळ्या गोष्टी करताना आपण सगळ्यांनी मुंबईकरांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि आपण एक प्रशासन आहोत, आपण एक संस्था आहोत. या माध्यमातून आपण काय लोकांना दाखवून देतोय की आपल्या या शासनाला, या सरकारला जे दिसतंय ते आपण विकत सुटलोय. मैदानं मोकळी दिसली आपण विकत सुटलोय, मंडया आपण विकत सुटलोय, उद्याने आपण विकत सुटलोय. हा चुकीचा पायंडा पडायला नको. आणि मॅडम मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट जबाबदारीने ते सांगू इच्छितो की आपण आपल्या टर्म्सवरती कंत्राटदार आणि विकासकांना चालवायचं असतं. विकासक आणि कंत्राटदार आपल्या मुंबई महानगरपालिकेला चालवणार नाहीये. या प्रस्तावातून आपल्याला हेच दिसून येत आहे की हे कोणाच्या तरी ठराविक मागणीसाठी आपण हा प्रस्ताव घाईघाईमध्ये रेटून नेतोय आणि मुंबईकरांचं नुकसान करतोय. या प्रस्तावामध्ये आपल्याला बऱ्याचशा मोठ्या मोठ्या गोष्टींचा इथे उल्लेख केलेला आहे की FSI, PPP, रेव्हेन्यू मॉडेल, बऱ्याच गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. पण कधी आपल्याला किती जमीन मिळणार, त्याचं किती FSI मिळणार, त्याच्यामध्ये आपल्याला किती त्या नफा, त्या विकासकाला किती नफा,
आपल्याकडे अडकलेली रक्कम आपण कधी वसूल करणार याचा काही कुठे उल्लेख नाहीये. हा पूर्णपणे दुसरा असा विकास आहे, बेस्टचा उन्नतीचा विकास नसून एखाद्या ठराविक विकासकाचा विकास करण्यामागे, एखाद्या डेव्हलपरचा विकास करण्यामागे, एखाद्या उद्योजकाचा विकास करण्याचा हा आराखडा बनलेला आहे. मी तुम्हाला या माध्यमातून नक्कीच सांगू इच्छितो की हा टर्न अराउंड प्रोजेक्ट नसून हा टर्न अवे फ्रॉम पब्लिक इंटरेस्ट हा प्रोजेक्ट आहे, हे ठामपणे मी इथे सांगू इच्छितो. मॅडम, जाता जाता तुम्हाला मी एक गोष्ट मी नक्कीच सांगेन की हा जो प्रस्ताव आलाय त्याच्यामध्ये कुठच्याच गोष्टीची स्पष्टता नाहीये. मुंबईकरांना काय मिळणार, मुंबईकरांचं बसचं भेलं कसं होणार, या कुठच्याच गोष्टीचा इथे उल्लेख केलेला नाहीये. आणि आपण हे जे करतोय या सगळ्या गोष्टी करताना आपण मुंबईकरांना, मुंबईतले जे तरुण वर्ग आहेत, जे कर्मचारी वर्ग आहेत, यांनाही याच्यात विश्वासात घेतलं पाहिजे. त्यांची एक समिती बनवली पाहिजे. मुंबईकरांची मतं इथे आपण जाणून घेतली पाहिजेत. मॅडम बघा, ज्यावेळी उद्या उठून भविष्यात देव न करो हे विकलं जाऊ नये, इथे बसलेल्या मी कोणाला विचारणार नाही, पण प्रत्येकाच्या मनात ही भावना आहे की मुंबईच्या या पवित्र वास्तू आहेत, मग बेस्ट असो, खुली मैदानं असो, आणखीन कोणत्या वास्तू असो, संस्था असो, शाळा असो, ह्या कधी विकल्या जाऊ नयेत ही प्रत्येक नगरसेवकाची भावना आहे. भले कोणी प्रत्येकाच्या अडचणीमुळे बोलू शकणार नाही ते, पण विकणं हा अंतिम पर्याय नाहीये, हे मी इथे तुम्हाला सांगू इच्छितो. आणि जेव्हा उद्या देव न करो हे होऊ नये, पण उद्या जेव्हा कधी हे काही ऐतिहासिक वास्तू विकल्या जातील, त्यावेळी मला जर कोणी विचारलं सचिन पाटील तू काय करवता, तर मी अभिमानाने सांगेन की मी माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या सगळ्या गोष्टींना विरोध करवतो. मी या पापाचा धनी नव्हतो. आणि तुम्हाला हेही सांगू इच्छितो की जाता जाता की इथे बरेचदा असं म्हटलं गेलं की आम्ही 2 विकले तर आता आम्ही 22 विकणार वगैरे. ही स्पर्धा नाहीये, हे आपण मुंबईकरांच्या मुळावरती येतोय. हे सगळं बाजूला ठेवूया. कोणीतरी हिशोब मागितला 25 वर्ष बोलताना खूप बरं वाटतं, पण जसं यशोधर फणसे दादांनी सांगितलं, आता मी पण तुम्हाला सांगतो की खरंच त्यांनी काय 8 तास 10 तास मागितले असेल, मी तर म्हणतो की 8 दिवस घेऊया आपण, पूर्ण 25 वर्षाचा कीस काढूया. मॅडम इम्पॉर्टंट आहे, मॅडम प्लीज, हे इम्पॉर्टंट आहे. आपण पूर्ण 25 वर्षाचा हिशोब घेऊया सगळ्यांकडनं, मग मागच्या 4 वर्षाचा हिशोब पण आम्ही पण सगळ्यांकडनं घेतो. आपण सगळं नलिफाय करूया. मुंबईकरांच्या भल्यासाठी जे जे करता येईल ते आपण करूया. पण एकदा का तो 25 वर्षाचा हिशोब झाला, तुमचा सगळ्यांचा ऐका रे, तुमच्या सगळ्यांचा हट्ट संपला की मग प्रकाश दादा पुढचं बोलतोय ना ते मुंबईकरांसाठी बोलतोय मी, ऐका जरा. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या फायद्यात आहे. हा सगळा हिशोब झाला ना की त्याच्यानंतर आपण शिक्षणावरती बोलूया, त्याच्यानंतर आपण रोडवरती बोलूया, त्याच्यानंतर पाणी कसं आपण चांगलं देताल ना मुंबईकरांसाठी बोलूया, त्यानंतर आपण कचरा कसा उचलताल त्याच्यावरती बोलूया. मुंबईकरांसाठी जे जे करताल ना आपण तेवढंच बोलूया. आणि त्यासाठीच आपण या सभागृहात आलेलो आहोत. आपण इथे एकमेकांची धुणी काढायला नाही आलोत, आपण सगळे मिळून मुंबईला कसे नेऊ ना, आपण त्यासाठी ते उभे आहोत. बघा, मी तुम्हाला परत सांगतो, इथल्या कुठच्याही नगरसेवकाला हे वाटणार नाही की ही वास्तू विकली गेली पाहिजे, मुंबईतला 1 इंच पण विकली गेली पाहिजे नाही. मी तरी सांगतो, ठीक आहे तुमच्या अडचणी असतील, वरिष्ठांचे आदेश असतील, मान्य आहे मला, पण जाता जाता तुम्हाला मी एक गोष्ट पण सांगतो. गावाकडे एक म्हण आहे, गावच्या माणसांना तरी ते कळतं आणि माझ्या कोकणात तरी कळतं, शेती आहे ना राखायची असते, शेती विकायची नसते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.